दुसरी उपांत्य लढत अगदी आपल्या भेटीला काही क्षणामध्ये येईल। दोन्ही संघ झालेत सज्ज, क्षेत्ररक्षणाची सजावट टीम करत असताना श्री नवलाई स्पोर्ट्स सोनावडे आघाडीचे फलंदाज सागर आणि त्यांच्या साथीला प्रथमेश। अगदी 12वा खेळाडू देखील दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत। सोनावडे संघाचे 12वे प्रतिनिधी असतील तर या प्लीज। पहिला चेंडू नितीन कुंभार यांचा हलक्या हाताने अगदी चेंडूला दिशा दिली आहे। चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये। जे प्रेक्षक त्या पडद्यावरती बसलेत चला विनंती असेल प्रेक्षकांना पडदा सोडा। चला प्रेक्षक राजाला मी नम्र विनंती करेन थोडेसे आपण मागे बसा प्लीज। आणि ज्या प्रेक्षकांना अगदी या लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी मुख्य व्यासपीठा शेजारी या, आपलं नाव नोंदवा। 2 भाग्यवान प्रेक्षकांना मात्र लकी ड्रॉच्या माध्यमातून 2 कूलर भेट दिले जातील, ते देखील विनामूल्य। बॅकफुटला जाऊन शॉट ऑन पूल, क्षेत्ररक्षक अगदी डीप स्क्वेअर लेगला तैनात नसेल, चेंडू साईल 1 बाउंस ओव्हर द रोप, चौकार। अगदी शॉट ऑन पूलचा फटका पॉवर प्ले मध्ये इनफिल्डच्या वधून अगदी धावा धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात। 2 चेंडू अखेर 5 आपण पाहताय आजचा अंतिम दिवस। नितीन कुंभार वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडक चायनीज कट अगदी बॅटला लागून चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जात। अखेर 6 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नितीन कुंभार सज्ज होतील या षटकामध्ये। बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे। वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, गुडलेनचा चेंडू हिट झाला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला। उदय खांडेकर संघाचा कर्णधार आहेत आणि आज श्री नवलाई स्पोर्ट्स सोनावडेने प्रभावित केलंय। आज ज्या प्रकारचा खेळ त्यांचा राहिलाय, आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळलेला संघ अगदी पावण्यातला दाखल झालेत, कौतुक करावं लागेल या संघाचं। हाफ व्हॉली हुक केलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा रेषा पार। फलंदाज सागर यांच्या बॅट मधून एक दमदार बकरा चषक षटकार। संघाची धावसंख्या धाव फलकावर 6 ने पुढे जात असताना 12। नितीन कुंभार यांच्यावर केले आक्रमण। नितीन कुंभार पाटण तालुक्यातील एकमेव खेळाडू ज्यांची ISPL मध्ये ऑक्शन मध्ये निवड झाली होती। ऑक्शन पर्यंत अगदी हा खेळाडूने मजल मारली होती, म्हणजेच काय तर पाटण क्रिकेट मध्ये आज क्रिकेटचा दर्जा पहा। टेनिस क्रिकेटला आज सुगीचे दिवस आलेत, सोनेरी दिवस आलेत। ISPL सारखी स्पर्धा आपण पाहिली, अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धा। जर तुमच्याकडे टॅलेंट असेल, तुमच्याकडे कठोर मेहनत घेण्याची तयारी असेल तर मात्र तुम्ही टेनिस क्रिकेट मधून एक वेगळी उंची, एक वेगळी भरारी प्राप्त करू शकता। 1 टू गो। शेवटचा चेंडू अगदी हलक्या हाताने ऑन साइडला दिशा दिली आहे, चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव। शेवटच्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होईल, या एका धावेने पहिल्या षटकाची होते सांगता। संघाची धावसंख्या धाव फलकावर अर्थातच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे बिनगडी बाद 13। आज या 2 दिवसीय स्पर्धेला ज्या तमाम मान्यवरांचं सहकार्य लाभलंय, प्रथम पारितोषिक बकरा रोख रक्कम गोपीदादा सूर्यवंशी, आपलं मनपूर्वक आभार। द्वितीय पारितोषिक कोंबडा रोख रक्कम अनिल बागल साहेब, आपलं मनपूर्वक आभार। तृतीय पारितोषिक रोख रक्कम 1 कोंबडा निलेश कोळसकर साहेब, आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार। चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 1 कोंबडा सचिन येळवे साहेब आबा आणि कुमारी रेवा आर्यन पवार, आपलं देखील मनपूर्वक आभार। प्रत्येक मान्यवरानं चांगलं योगदान दिले, अगदी बॉस यांच्यावर असलेलं प्रेम आणि बकरा चषकाला दिलेलं योगदान। षटक क्रमांक 2 घेऊन आलेत मंगेश प्रथमेश ऑन स्ट्राइक। अगदी 6 चेंडू नॉन स्ट्राइकला उभे राहिल्यानंतर प्रथमेश पहिला चेंडू खेळत असताना ऑन साइडला चेंडूला दिशा दिली, 1 धाव पूर्ण केली जाईल। मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये प्रथमेश यांचं पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जातंय। संघाची धावसंख्या धाव फलकावर 14।
युट्यूब सौजन्य दिनेश महाडिक साहेब आपलं मनपूर्वक आभार. चषक सौजन्य सचिन म्हात्रे दादा. तनुष ट्रॉफीचे सर्वे सर्वा आपलं मनपूर्वक आभार. फुललेचा चेंडू ऑन साइडला अगदी चेंडूला दिशा दिली. मिड विकेट आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. मंगेश दुसरं षटक कर्णधाराने पाचारण केलंय. विश्वास दाखवलाय. कर्णधाराचा विश्वासार्थ ठरवण्याचा प्रयत्न. हा फॉली फटका हवे तर नितीन कुंभार चेंडू खाली करत नाहीत कोणती चुकी. चांगला झेल पकडलाय फलंदाज बाद. आकाश आलेत. आकाशसाठी पहिला चेंडू हलक्या हाताने लेटकट केलाय. चेंडू फ्लाइंग स्लीपला जात असताना एक धाव. ज्या दिशेला आमचे छोटे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व छोट्या मोठ्या प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. अगदी 2 भाग्यवान प्रेक्षकांना कूलर दिला जाईल. ज्या प्रेक्षकांना जर भाग घ्यायचा असेल तर त्यांनी समालोचन कक्षासमोर या. आपल्या नावाची नोंदणी करा. अगदी ते देखील विनामूल्य असेल. कोण असतील 2 भाग्यवान प्रेक्षक त्यांच्यासाठी 2 कूलर अक्षय शिंदे साहेब पप्पू पाटील मुकादम यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलंय 2 कूलरचं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर अगदी टाकण्याचा प्रयत्न झाला. व्हाईट बॉल शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. गोलंदाज मंगेश अगदी ज्या प्रकारची गोलंदाजी केली अद्याप नवला ई स्पोर्ट्स सोनावडे वाकणण्याजोगा खेळ राहिलाय. 2 चेंडू शेष असतील या षटकातील. धावसंख्या 16 ला 1. प्रभावित केले या सोनावडी संघाने आजच्या दिवसभरामध्ये. फुलटो चेंडू ऑन साइडला मिड विकेट डीपला तैनात केलाय. पकडला जाईल झेल. फलंदाज बाद. अगदी या प्रत्येक मान्यवराने चांगले सहकार्य केलंय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी ड्रिल करून दाखवत असताना फलंदाज साईल निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 षटकाखेर टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे 16 ला 2. सामनावीर अगदी पे सौजन्य लाभलाय. शंकर साळुंके साहेब माने सरकार आपला आभार. चेंडू सौजन्य गणपत सनस साहेब प्रोप्रायटर सनस स्पोर्ट्स आपलं मनपूर्वक आभार. मालिकावीर सौजन्य सचिन माने साहेब आपला आभार. सर्वोत्तम फलंदाज सौजन्य दत्ता जाधव साहेब आपलं मनपूर्वक आभार. उत्कृष्ट गोलंदाज मयूर घारे साहेब आपलं मनपूर्वक आभार. पाणी सौजन्य नवनाथ कोळेकर साहेब शेठ आपलं मनपूर्वक आभार. अंडी सौजन्य संतोष जाधव साहेब आपलं मनपूर्वक आभार. अगदी प्रत्येकाने या 2 दिवसामध्ये अंड्याचा आस्वाद मनमुराद घेतलाय. मनमुराद आनंद लुटलाय. अंतिम षटक गणेश पहिला चेंडू अगदी टॅप केलाय चेंडूला. चेंडू अगदी खुशांकी क्षेत्रामध्ये जात असताना एक धाव जोडली जाईल. कोंबडा सौजन्य रमेश बोत्रे साहेब आपलं मनपूर्वक आभार. कोल्ड्रिंक सौजन्य मोहन वर्मा आपलं मनपूर्वक आभार. रेडबुल सौजन्य कुमार अमर कदम आपलं मनपूर्वक आभार. गणेश हा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर. चेंडू साईल 1 बाउंस ओव्हर द रोप सीमा पार.
चांगला फटका पाहायला मिळाला समोरच्या दिशेने अगदी व्ही शेप मध्ये प्रथमेश यांच्या बॅट मधून. प्रथमेश ऑन साइडला फ्लिक ऑन द रिक्स, युवराज सिंग सरांची स्टाईल. एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावर 27. संघाची धावसंख्या धाव फलकावर 27 ला 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. काय अफलातून फटका सजवला. अगदी युवराज सिंग सरांची आठवण आली. नेत्रदीपक फटका फलंदाज प्रथमेश, आणि प्रथमेश यांच्याकडे क्षमता आहे. अगदी त्यांनी त्या फटक्यामध्ये दर्शवली आहे. आक्रमण करावं लागेल. चेंडू सोडून दिलाय. अगदी अवे फ्रॉम द बॉडी टाकलेला चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. अगदी रोशन यांचा देखील कौतुक करावं लागेल. छोटासा खेळाडू आहे रोशन कदम, आणि चेंडू अगदी त्यांनी 2 दिवसामध्ये प्रामाणिकपणे आणून दिले आहेत. आणि असे आम्हाला छोटे छोटे खेळाडू लाभले आहेत. त्या सर्व छोट्या मोठ्या खेळाडूंचा आभार व्यक्त करतोय. बॅकफुटला जाऊन पुल केलाय. चेंडू हवेत. स्क्वेअर लेग 30 वर्तुळाच्या आतमध्ये. मोये मोये अगदी चेंडू हातातून निसरला. तद्वर 2 धावा प्राप्त केल्या जातील. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावर 30 ऑन स्कोर कार्ड. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी या 2 चेंडूवर मोठे फटके आले. 40 पर्यंत मजल मारावी लागेल टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे संघाला. आणि गणेश कशा प्रकारचे चेंडू हाताळतील. अगदी या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आलाय. 5वा चेंडू शॉर्ट बॉल. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा रेषा पार. कडक कडकडीत षटकार. फलकावर 36. 1 टू गो. शेवटचा चेंडू कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू हवेत आहे. झेल अगदी घेण्याचा प्रयत्न, एफर्ट्स अगदी सर्वोत्तम केले. प्रयत्नांती पराकाष्ठा करत असताना 2 धावा पूर्ण केल्या. 13चा प्रयत्न होईल का. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू अगदी शोधतायत आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. आणि देखील 1 शॉट म्हणजेच काय तर ही धाव असेल अवघी 1. आणि असं म्हणतात ना की दैव देतं आणि कर्म नेतं, असा प्रकार आपण पाहिला. अगदी या 2 धावा पूर्ण केल्या. 13चा प्रयत्न जरूर झाला, परंतु 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. त्यात 1 शॉट म्हणजेच काय तर 1 धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. होतोय पहिल्या डावाची सांगता. पहिल्या डावाखेर टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे 37. आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी नवलाई स्पोर्ट्स सोनवडी संघाला लक्ष्य असेल 38 धावांचं. 38 रन्स टू विन टीम श्री नवलाई स्पोर्ट्स सोनवडे इन 3 ओव्हर्स. सजवून घ्या प्लीज. आणि विनंती करेन मी श्री नवलाई स्पोर्ट्स सोनावडे, आपण आघाडीचे फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 38 धावांचं लक्ष्य, कारण आपल्याला अंतिम लढत देखील खेळवायची. थोडंसं सहकार्य करा आणि थोडीशी स्पीड अप करा प्लीज. 18 चेंडू 38 लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जाईल याची देखील उत्कंठा असेल. प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल बनपुरी 11 बनपुरी संघासमोर कोणता संघ 2 हात करेल. आज या स्पर्धेमध्ये बनपुरी संघाने मात्र काय खेळ केलाय. अगदी प्रेक्षक देखील खुश झाले असतील, त्यांचे समर्थक देखील अगदी आज मात्र होळीच्या रंगामध्ये न्हावून निघतील. 38 धावांचं लक्ष्य असेल समोर.
टीम श्री नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. संपूर्ण बकरा चषक 2024 ला विशेष सहकार्य प्रत्येक मान्यवराचा लाभलाय. त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्री अर्जुन दादा गोळे साहेब, श्री गोविंद मोहने साहेब, कुमार विराज कुंभार, श्री उदय खांडेकर साहेब, श्री राजू शेठ मोहिते साहेब, दीपक दादा साहेब, प्रवीण शेठ वाडकर साहेब, नवनाथ पवार शेठ, सचिन बावडेकर साहेब, अजित वरे साहेब, श्री राजू रोडे साहेब, युवराज बरुडे साहेब, शांताराम कदम साहेब शेठ, आबाजी सुपोडे साहेब, अनिकेत शेजवळ साहेब, शंकर निकम सर फौजी, जनार्दन खांडेकर साहेब, सचिन जाधव साहेब, चंद्रकांत महाडिक साहेब, शिवाजी दीक्षित साहेब, श्रीकांत सूर्यवंशी साहेब, कुमार आबा, श्री वैभव सुर्वे साहेब, श्री चंद्रकांत मातणे साहेब, श्री गणेश जाधव साहेब, श्री संदीप बावडेकर पाटणचा मॅक्सवेल, या सर्व मान्यवरांनी आज या स्पर्धेला विशेष सहकार्य केले. त्या प्रत्येक मान्यवरांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच एव्हरीवन. 38 धावांचं लक्ष सामन्याला होईल सुरुवात. नितीन कुंभार त्यांच्या साथीला सलामीला मंगेश रणजित पहिला षटक घेऊन ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आपण पाहतोय. क्रिकेटचा पुस्तकी फटका. अगदी चेंडू जाईल सीमारेषा पार. नेत्रदीपक चौकार. पहिल्या चेंडूवर अगदी आपला मनसुबा स्पष्ट केलाय. काय क्रिकेटचा पुस्तकी फटका पाहायला मिळाला. दुसरा चेंडू ओव्हर द बॉलर स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी वन बाउंड चेंडू पकडला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण प्रथमेश लॉंगॉनला तैनात आहेत. एक धाव याने स्ट्राइक मात्र रोटेट केली जाईल मंगेश यांच्या माध्यमातून. नितीन कुंभार स्ट्राइकला येतील. ज्या प्रकारे पहिला फटका खेळला फलंदाज प्रथमेश यांनी मंगेश यांनी, त्यावरून त्यांची मात्र प्रतिभा अगदी स्पष्टपणे जाणवते आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला इनफिल्ड वेधता आलं पाहिजे, तेच केलंय. नितीन कुंभार ऑन स्ट्राइक. पदराली त्याचा वापर. कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हातातून निसटलाय. अगदी निलेश क्षेत्ररक्षण करत असताना एक्स्ट्रा कव्हरला. नितीन कुंभार आणि मंगेश मात्र या दोन्ही खेळाडूंनी प्रभावित केलंय. क्रिकेटचे पुस्तकी फटके या दोघांच्या भात्यामध्ये आहेत. आणि चला विनंती असेल आपण थोडंसं गती द्या सामन्याला, कारण अजून आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे, तो देखील 3 षटकांचा. आयोजकांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय आज संपूर्ण स्पर्धा अगदी वेळेत पूर्ण करण्यासाठी. तुम्ही थोडंसं सहकार्य करा. 6 धावा धावफलकावर. 38 लक्ष. टीम सोनावडे ऑन साइडला. चेंडू हवेत खेळलाय. फटका फसलाय. झेलची संधी असेल आणि इथे मात्र अगदी झेल एकाचा होता, पकडला एकाने. विनोदाने झेल पकडलाय. फलंदाज बाद. देखील सामना सहजासहजी सोडणार नाहीये. रणजित यांनी पहिल्या चेंडूवर चौकार अगदी खाल्ल्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवर गडी बाद केलाय. नवीन फलंदाज मंगेश बाद झालेत. गणेश आलेत. मंगेश यांनी एक चौकार अगदी चांगला फटका सजवला होता, परंतु पॉवर प्ले मध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतात. अगदी जे छोटे प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज पडद्याच्या मागे उभे राहा. बॉल लागेल तुम्हाला प्लीज. ऑन साइडला अगदी लपेटलाय चेंडूला. चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होते. अगदी काय घडलंय रिप्ले पाहावा लागेल. होय, चेंडू जाईल सीमा पार. येतोय फलंदाज गणेश यांच्या बॅट मधून उत्तुंग षटकार.
ऑफस्टमला पकडून यॉर्कर टाकलाय टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. रणजित यांनी काय षटक हाताळलाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 12 चेंडू. विजयासाठी धावांची गरज असेल 26 रन्स टू विन इन लास्ट 12 बॉल्स. साहेब यांची महत्वाची रॉयल एंट्री आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वजण आलात. त्यांच्यासोबत असले त्यांचा संपूर्ण मित्रवा तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. मी विनंती करेन आपण सर्वांनी या व्यासपीठावरती बसून घ्यायचं आणि या मॅचचा आनंद घ्यायचा. षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना गोलंदाज आकाश 12 चेंडू 26 समीकरण. अगदी 13च्या धावगतीने धावा बनवायच्या आहेत. उदवणे संघाने ज्या प्रकारे काल खेळ केलाय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे पहिला सामना एका धावेने जिंकल्यानंतर अकोट टप्प्याचा चेंडू बाउन्सर टाकलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अगदी वन पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय व्हाईट बॉल. गोलंदाज आकाशाने पहिला चेंडू अगदी उसळता टाकलाय. फलंदाज नितीन कुंभार यांची हाईट देखील आहे परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू मार्गस्थ झालाय. 12 चेंडू 25. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अप्पर कट. इट्स अ शॉट ऑफ द डे. चेंडू जाईल सीमारेषा पार. नितीन कुंभार यांच्या बॅट मधून षटकार. तो 19 धावांचं समीकरण म्हणजेच काय तर 19 धावा धावफलकावरती झाल्यात आणि अद्याप विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 19. म्हणजेच काय तर तुम्ही अर्धा पल्ला पार केलाय. तुम्हाला अर्धा पल्ला गाठायचा आहे. परंतु हा सामना कशा प्रकारे खेळला जाईल. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. तुम्हाला काही वेगळं करायचं नाहीये. असं म्हणतात ना की तुमच्या गोलंदाजीची दिशा तुमच्या संघाची दशा ठरवते. दिशा आणि दशा या शब्दामध्ये फरक फक्त वेलांटीचा आहे. परंतु तुमची दिशा जर चुकली तर तुम्हाला मात्र इथून परतीचा प्रवास करावा लागेल. नारळ दिला जाईल. गोलंदाज आकाश आलेत. पहिल्या चेंडूवर अगदी त्यांनी धावा खर्च केल्यात 8. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नितीन कुंभार बॅट जरूर स्विंग केली परंतु चेंडू काहीसा खाली राहिलाय. डॉट बॉल. अगदी प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पुनरागमन करून देईल ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. काल उदवणे संघाने बांबुशेवाडी संघाला एका धावेने पराभूत केलं आणि तिथून मात्र या संघाने पागे बघितला नाहीये. उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. त्यांच्या विरोधात श्री नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. नितीन कुंभार अगदी अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज क्लीन बॉल बाद. येस, वेलकम डीजे अद्वैत. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. त्या विकेट मात्र आलाय. आकाशाने एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय. नितीन कुंभार बाद झालेत. आता मात्र खेळपट्टीवर उदय खांडेकर संघाचा कर्णधार, संघाचा नेता, कॅप्टन कशा प्रकारे फलंदाजी करतील. अगदी या पहिला चेंडू उदय खांडेकर यांच्यासाठी सोडून दिलाय चेंडू. व्हाईट बॉल. गोलंदाज आकाश यांनी मात्र या षटकामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या बेसिक वर काम करा. तुम्ही जास्त विचार न करता अगदी प्रोसेस फॉलो करा. महेंद्रसिंग धोनी सर नेहमी सांगतात फॉलो द प्रोसेस. तुम्हाला जास्त काही करायचं नसतं क्रिकेटमध्ये. तुम्ही तुमच्या बेसिक गोष्टी अगदी फॉलो करा. तुम्ही मोठ्या लेवलला जाऊ शकता.
शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अक्रॉस द बॅटने आलाय आपल्या रंगात, चेंडू मारलाय ढगात, चेंडू जाईल सीमारेषा पार. उदय खांडेकर यांच्या बॅट मधून षटकार. व्हॉट अ मॅच. अगदी सामना चित्तथरारक रंगतदार अवस्थेत 8-11ची मॅच. दबाव पाहायला मिळतोय. अगदी वाईड अप चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज आकाश प्रेशर मध्ये दिसत आहेत. आकाश अगदी प्रेशर मध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. म्हणतात ना प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे मात्र कोणाची शिट्टी वाजेल. प्रेशर आहे दोन्ही बाजूला. गोलंदाज आकाश अवंत चेंडू हाताळलाय. उदय खांडेकर आणि एक षटकार खेचलाय. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप वाईड लाईन क्रीजच्या बाहेर. पंच विनोद भगत सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. सामन्याचं समीकरण आता पुन्हा एकदा बदलेल. धावसंख्या धाव फलकावर 29. 8 चेंडू 9 धावा. पहा सर, मी आधी देखील उल्लेख केला की तुमची दिशा तुमच्या संघाची दशा ठरवेल. आता मात्र आकाशाने आपल्या संघाची दशा ठरवतील का? उदय खांडेकर समोर एक मातब्बर खेळाडू आहे. संघाचा कर्णधार कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी बॅटची वरची कडा. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव. 7 चेंडू 8 धावा. 30 ला 2. 1 टू गो. 7 चेंडू 8 धावा. अगदी सळवे 11 सळवे संघ आणि बनपुरी 11 बनपुरी सामना देखील असाच होता. सळवे 11 सळवे संघाने हलक्यामध्ये सामना घेतला आणि काही क्षणामध्ये बनपुरी 11 बनपुरी प्रवीण दादा हरवडे सामन्यामध्ये घुसले आणि सामना फिरवला. आणि हे असतं क्रिकेट. क्रिकेटमध्ये सर तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी एक षटक मिळतं आणि ते पुरेसं असतं. तुम्हाला त्या षटकामध्ये कामगिरी करायची असते. सातत्याने खराब गोलंदाजी. स्वेर मारा. अवांतर चेंडू. व्हाईट बॉल. अगदी टाळ्या वाजतायत श्री नवलाई स्पोर्ट्स सोनावडीच्या डगआउट मधून. 7 चेंडू 7 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 6 चेंडू अतिरिक्त आलेत. संदीप जाधव सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. या षटकामध्ये 6 अतिरिक्त चेंडू आणि हा 7वा आलाय. मोये मोये. अगदी टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणी संघाचे खेळाडू समर्थक बोलत असतील, हे प्रभू, हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, हा काय करतोय? अगदी या षटकामध्ये 12 चेंडू झालेत. 1 चेंडू बाकी आहे. म्हणजेच काय तर 7 अतिरिक्त चेंडू हाताळलेत. आज यांना गोलंदाजाला झोप लागणार नाहीये असं वाटतंय. शेवटचा चेंडू. चेंडू हवेत खेळलाय. झेलची संधी असेल. झेल पकडला जाईल का? आणि या दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला जातोय. सुजित यांनी पकडलाय झेल. फलंदाज उदय खांडेकर बाद. अंतिम सामन्यामध्ये अगदी जायचं की नाही हे ठरवणार षटक असेल. स्वतः कर्णधार आहेत निलेश, संघाचा कर्णधार, संघाचा नेता, संघाचा तारणहार. पहिला चेंडू निलेश यांचा विजयी षटकार येईल का? येस, इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय मॅक्सिमम. फलंदाज किरण